चेक. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. चला मित्रांनो, आपल्यापर्यंत काही महत्त्वाचे नियम आणि नियमावली इथे आपल्या समोर आम्ही सांगतोय. जर 4 षटकांचा सामना आहे, 4 षटक जर तुमचे 15 मिनिटाच्या आतमध्ये जर संपले नाहीत तर तुम्हाला 3 धावांची पॅनल्टी असेल. पुन्हा एकदा मी लक्ष वेधतोय, 4 षटकांचा सामना, 4 षटक जर तुमचे 15 मिनिटांमध्ये जर संपले नाहीत तर 3 धावांची पॅनल्टी तुम्हाला आकारण्यात येईल. आणि खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं मी लक्ष वेधतो की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुमची ट्रॅक पॅन्ट ही ब्लॅक कलरची असली पाहिजे. कंपल्सरी ब्लॅक कलरची ट्रॅक पॅन्ट वेअर करणं अनिवार्य राहील. चला, दोन्ही टीम्स आपले एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे आहेत. इकडे लाईव्ह स्ट्रीमिंगला प्रॉब्लेम परत काय होतं, नंतर वरती गेल्यावरती आहे ना सिरीजला वगैरे मग तो प्रॉब्लेम बोलणार परत आमचा प्लेअर असा केला तसा केला. चला, महाकाल आणि ओम साई कैवारी दोन्ही टीम्स आपला एक एक अतिरिक्त प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. चला, महाकाल 11 संघाचा एक अतिरिक्त प्रतिनिधी आलाय. चला, ओम साई कैवारी आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. हॅलो. चला, पहिला चेंडू आपण पाहतोय मैत्री चषक 2026 पर्व क्रमांक 1. चला, पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न कव्हर्सला खेळून काढला. 1 धाव आली. पहिल्या चेंडूवरती धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळाला मैत्री चषक 2026 मध्ये, जिथे आपण पर्व क्रमांक 1 मध्ये आपण या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. ऋषी आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रॉस्टनला गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आलंय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आली 1 धावसंख्येच्या श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय मैत्री चषक 2026. पुढचा चेंडू यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आलाय. तद्वर मात्र घेतलेली 1 पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. 2 चेंडू अखेरीस 2 धावा स्कोर कार्ड वरती. त्या पहिल्या चेंडूवरती ऋषीच्या बॅटमधून 1 आली, तर रोहितच्या बॅटमधून या चेंडूवरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा फेस लवकर ओपन केला नव्हता. चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये चाललाय. या चेंडूवरती ऑन साइडला केवळ दिशा दिली आहे. या चेंडूवर देखील आली आहे 1 फेकी खराब पाहायला मिळाली, मात्र या चेंडूवरती केवळ 1 घेतली गेली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 3 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त, 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला समाप्त करायच्या आहेत. जर 4 षटकं समाप्त झाली नाहीत तर 3 धावांची पॅनल्टी तुम्हाला आकारण्यात येईल. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आलाय. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 4 वरती. आतापर्यंत पाहिलं ऋषीच्या बॅटमधून 2 आल्यात, तर रोहित 2 वरती फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतो, जिथे रोहितने 2 चेंडू फेस केलेत आणि 3 मध्ये 2 ऋषीच्या बॅटमधून आल्यात. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण होईल का? थ्रो केलाच नाहीये. 1 धाव आली आहे. षटक समाप्त झाले. एका षटकाचा खेळ समाप्त आपण पाहिलं पहिल्या सामन्याचा, जिथे धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतीये 5 धावा. पहिलं षटक चांगलं राहिलं. 5 धावा केवळ या सर्कल बॉक्स मध्ये 5 धावा म्हणजे नथिंग आहेत, कारण
चारी बाजूने चौकार आहे आणि मोठमोठे गॅप या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र गोलंदाजाच्या मार्फत रॉस्टनने चांगली केली आहे. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सौरभला पाचारण करण्यात आले. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन कव्हर्सला खेळून काढला. या चेंडूवर देखील आली एकेरी धाव. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना मागच्या षटकाच्या पहिल्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 वरती. यावेळी ऑनसाइडला जोरकस फटका, क्षेत्ररक्षक त्याच्यावरती आलाय. तद्वर मात्र घेतलेली एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर दाखवला, मात्र या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 7 वरती. यावेळी फुलटॉस चेंडू, वेगवान फटका, पहिला चौकार आलाय मैत्री चषक 2026 चा. पहा, वेगवान फटका खेळला गेला होता समोरच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वधारली आहे, जाऊन पोहोचतीये डबल डिजिट मध्ये. 11 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली आहे, मात्र गोलंदाजाने चेंडू स्टंपला लावला नाहीये. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो. कोणतीही धाव नाहीये चेंडूवरती. धावसंख्या स्थिरावली 11 वरती, जाऊन थांबली आहे. यावेळी पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले. तद्वर मात्र घेतलेली एक धाव. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकतीये, जाऊन पोहोचली आहे 12 वरती. आतापर्यंत पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगलं षटक सौरभने देखील हाताळलंय, मात्र एक तो फुलटॉसच्या चेंडूवरती आले चौकार आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत सौरभने 7 खर्च केल्यात. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण सुरेख आपल्याला पाहायला मिळालं. इथे आली आहे या चेंडूवरती एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचतीये 13 वरती. 13 धावा, 2 विदाउट विकेट आपल्याला 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. कोणताही गडी गमावला नाहीये टीम. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण संतोष यांना पाहतो, जिथे यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, जोरकस फटका, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकाची सुरुवात 4 धावांनी आलाय पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा चौकार. 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, गॅप आहे मोठा, मिळत नाहीये धावांचा तोटा. आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुपर बॅटिंग पाहायला मिळाले रोहितच्या माध्यमातून, जिथे 2 चौकार लगातारचे त्याच्या बॅट मधून आलेत. आतापर्यंत शांत होता, मात्र या चेंडूवरती देखील कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. संतोष यांनी कमबॅक केलाय. आपल्याला या षटकातील 3 चेंडू झालेत, 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला वाऱ्याच्या वेगाने चेंडू सरळ सीमारेषा पार, 4 धावा चौकार. भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाजी करताना आपल्याला रोहित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, जिथे आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पहिलं धावसंख्या जाऊन पोहोचतीये त्याची वैयक्तिक 8 मध्ये 16. स्कोर कार्ड वरती एकंदरीत धावसंख्या जाऊन पहिली तर पोहोचतीये 25 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 5वा चेंडू, स्वीप करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाकडून होतीये चूक. एकेरीने पुन्हा एकदा बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली एकेरी धाव आणि एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 26 वरती.
चला मित्रांनो, आपल्याला विनंती करतो, आपण जे बाउंड्री लाईनच्या बाजूला उभे आहात मित्रांनो थोडंसं मागे यायचंय, थोडंसं बाउंड्री लाईनच्या मागे उभे राहा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक ओव्हररन करून गेला आणि त्याच्याकडून झाली आहे चूक. चौकार. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर मध्ये अनुरागला पाचारण करण्यात आलं. आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पाहिली तर जाऊन पोहोचतीये 30 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जिथे ऋषीने 9 मध्ये 13 केलाय, तर 9 मध्ये 16 वरती फलंदाजी करताना आपल्याला रोहित पाहायला मिळतोय. आणि तोच रोहित आता स्ट्रायकिंग एंडला. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पुढे कसा पवित्रा रोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिला धक्का टीम ओम साई कैवारी संघाला. रोहित डिपार्ट्स. न्यू बॅटर रामा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, जिथे रोहितने चांगली खेळी केली. मात्र या चेंडूवरती दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. इथे देखील बॉक्स क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला मिळाली. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ, डीजे. बॅटर नेम न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल यावेळी मागे चाललाय. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप जाणारा, सीमारेषा पार. चौकार. लॉंग स्टॉपला खेळून काढला मागच्या दिशेने या चेंडूला. यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस लवकर क्लोज केला, त्याच्या कारणाने बॅटवरती चेंडू आला नाहीये. 1 धाव आली आहे. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये आलेली ही धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये स्कोर कार्ड वरती 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, जिथे या षटकामध्ये 2 गडी बाद झाल्यात. रामा आणि रोहित यांची खेळी सलगच्या 2 चेंडूवरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाली, जिथे यानंतर जी होणारी मॅच दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचंय. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली, मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. यानंतर जी होणारी मॅच क्लॅरिसा 11 विपक्ष अर्हत 11. दोन्ही टीम्स आपण कॉम्बॉक्सच्या बाजूला आपण टॉस बॉक्स बनवलाय, तिथे आपण आपले कर्णधार दाखल करायचे आहेत. इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचती. आतापर्यंत या षटकातील चेंडू झाल्यात 5 चेंडू अखेरीस. धावसंख्या 36 रन्स ऑन बोर्ड 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मागे चाललाय, क्षेत्ररक्षकाला 1 घेतली आहे. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना षटक समाप्त झाले. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटका अखेरीस स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचती 37 लक्ष टीम महाकाल 11 संघासमोर. चला यानंतर जी होणारी मॅच, दोन्ही टीम्स आपण लवकरात लवकर कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. क्लॅरिसा 11 विपक्ष अर्हत 11.
दोन्ही टीम्स चला लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. या स्पर्धेमध्ये आपण अनोखी संकल्पना पाहतो, जिथे ISPL मध्ये आपण पाहिलं टिपटॉप टॉस होता, मात्र या स्पर्धेमध्ये एक अनोखी संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. दोन संघ आपल्याला एकमेकांविरुद्ध पाहायला मिळतील. अर्हत 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट क्लेरिसा 11 दोन्ही टीम्स आपण यायचे. आणि मी सरांना विनंती करतो की आपण दोन्ही टीम्स आपण वरती या, मुख्य कॉम्बॉक्स टॉस बॉक्स मध्ये या. चला कोण काढतंय? अर्हत 11. चला पाहूया काय येत आहे. गोलंदाजी आली आहे. चला गोलंदाजी अर्हत 11 संघासाठी आली आहे. चला दोन्ही कॅप्टन्स आपण थांबायचंय. पहा ही वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिला टॉस आपण गली क्रिकेट म्हटलं की खडा घेऊन करायचो किंवा कागद घेऊन करायचो. त्यानंतर ISPL आली, आपल्याला टिपटॉप टॉस बघायला मिळाला. मात्र ही स्पर्धा या मैत्री चषकामध्ये एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. तलवारीमधून म्यानामधून तलवार काढायची आणि त्याच्यावरती जे लिहिलं असेल ते तुमच्या बाजूने येईल. नाणेफेक जिंकली आहे, काय निर्णय असेल? गोलंदाजी. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी आली आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा समोरच्या टीमला तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण आम्हाला चेस करायला इझी होईल. नाणेफेक तुमच्या बाजूने गेली नाही. नाणेफेक म्हणता येणार नाही, पण तुमच्या बाजूने निकाल गेला नाही. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल, कारण समोर देखील चांगलाच संघ आहे अर्हतचा. त्यांच्या समोर किती धावांपर्यंत मजल माराल? आम्ही सगळं टार्गेट सेट नाही केलं आहे, तरी पण 35-40 पर्यंत पोहोचू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला टीम, यानंतर जी होणारी मॅच क्लेरिसा 11 विपक्ष चला आपण पाहतोय ते मोहक दादा पाटील, नालासोपारा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. माननीय श्री कमलेशजी रेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे साहेबांचा सन्मान केला जातोय. चला वळूया सेकंड इनिंग्स कडे, जिथे पहिल्या इनिंग्स मध्ये धावसंख्या स्कोर कार्ड वरती लावली गेली. किती झाले? 37 झाले ना. 37 धावसंख्या स्कोर कार्ड वरती लावली गेली. मात्र 38चं लक्ष टीम आपण पाहतो एका. चला बॅटर नेम कळवायचंय. संतोष आणि प्रज्वल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, जिथे गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रामायाला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. रनआउटची संधी, मात्र पंचांनी कोणतीही अपील उचलून धरली नाहीये. एक धाव आली आहे चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. 2 चेंडूच्या अखेर धावसंख्येचा श्री गणेशा 1 धाव स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आता आला. स्ट्रायकिंग एंडला प्रज्वलच्या हातामध्ये. आता स्ट्रायकिंग एंड आपण पाहतोय. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न मागे खेळून काढला क्षेत्ररक्षकात, तदवर मात्र घेतलेली एकेरीने धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचलीये. 3 चेंडू अखेरीज 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मागे चाललाय. स्वतः यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. 1 धावाली. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. 4 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर 3 धावा विना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न लॉंग स्टॉपला चाललाय. येस इट इज लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार. 4 धावा.
5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 पाहायला मिळते. यावेळी देखील स्वीप केला चेंडू, वन बाउन्स, सीमा रेषा पार, आलाय चौकार. सुरुवात जरूर धीमी राहिली होती, मात्र शेवट गोड केलाय रामाच्या गोलंदाजीवरती. फलंदाज प्रज्वलने हात खोलले. शेवटच्या 2 चेंडूवरती आले चौकार. धावसंख्या षटका अखेरीस आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मागे चाललाय, पुन्हा एकदा सलगचा 3रा चौकार. खरबुजे को देखकर टरबुजा भी रंग बदलताय. मैदानाच्या आतमध्ये प्रज्वलच्या बॅटमधून चौकार आले. त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये संतोषने देखील पहिल्या चेंडूवरती 2ऱ्या षटकाचा चौकार ठोकला. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगवान फटका पाहायला मिळालाय. सलगचा 2रा चौकार बॅटर संतोषच्या बॅटमधून. क्रॅकिंग ड्राईव्ह आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सलगचा 3रा चौकार येईल का? या स्पर्धेचा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक होईल का? थांबवलं गेलं. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली 1 एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 20 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुरेख एफर्ट आपल्याला तिथे मागे पाहायला मिळाले. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यष्टीरक्षकासाठी. विरोधी संघ देखील टाळ्या वाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण एफर्ट्स तितके सुंदर होते. यावेळी बॅकफुटला मागे चाललाय, कट केलाय, चेंडू सरळ सीमा रेषा पार, 4 धावा चौकार. H2O. 13 चेंडू आणि 13ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये अगदी सामना खुला केलाय दोन्ही फलंदाजांनी. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळलाय. यावेळी स्क्वेअर कट केलाय, सुरेख केलाय, 4 धावांसाठी केलाय. तोंडाला कपडा बांधून चालली आपल्या मामाची पोरगी. हा 12 चेंडू आणि 9ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही गोलंदाजांनी अगदी सपाटून मार खाल्लाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं 2 चौकार आले आणि मागच्या षटकामध्ये ऋषीने पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, त्यानंतर 2 सिंगल आणि शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. म्हणजे मागचं षटक अगदी निर्णायक ठरलं. 18 धावांचं मागचं षटक आलंय टीम महाकाल 11 संघासाठी. चला, 3रं षटक गोलंदाजी मार्कवरती राहुल यांना पाचारण करण्यात आलंय. 12 मध्ये 8ची आवश्यकता. यावेळी समोरच्या दिशेने वेगवान फटका, 4 धावा चौकार. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला जातोय. 1 धावलीय 9ची. आता मात्र केवळ औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये, कारण विजयासाठी आवश्यकता केवळ 4ची. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा रेषा पार, चौकार.
चला यानंतरच्या दोन्ही टीम्स लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि मॅच लवकरात लवकर सुरू करा. आपण मागचा सामना पाहिला जिथे मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळाला जिथे चला संतोष आपण यायचं प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपल्याला इथे दिला जाईल. चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला आणि असाच खेळ आपला बहरत राहो हीच आमची शुभेच्छा. चांगला खेळ आपण या मैदानावरती या स्पर्धेमध्ये आपल्याला दाखवला गेला. पहिलाच सामना आणि पहिलाच सामना ब्लॉकबस्टर राहिलाय. पहिला सामना असा होता तर यानंतर जे होणारे सगळे सामने कसे असतील. चला संतोष आपणास विनंती करतो की आपण लवकरात लवकर चला संतोष लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला प्लीज थोडी त्वरा करा. चला इथे प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. गावदेवी गोविंदा पथकचे अध्यक्ष मान्य श्री जितेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल संतोष यांना. चांगला खेळ संतोष यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली संतोष यांची. चांगला खेळ इथे प्लेअर ऑफ द मॅचचं टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. मैत्री चषक त्याच्यावरती प्रिंट केली गेली आहे. संतोष थांबायचंय. चांगला खेळ राहिला. पहिला सामना या स्पर्धेचा आणि पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. कशा भावना आहेत. नॉर्मल आहे, काही जास्त नाही. नॉर्मल क्रिकेट खेळायचं आहे आणि थोडं चांगलं अजून खेळायचं आहे आणि क्वालिफाय व्हायचं आहे. ऑल द बेस्ट संतोष. बोलतो कमी खेळतो जास्त. मैदानाच्या आतमध्ये अगदी मॅच विनिंग इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला जाऊया नेक्स्ट मॅच कडे जिथे आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला टीम